फुटीर खासदार संजय दिना पाटील यांनी माध्यमांना शिवीगाळ केलाय, जीवे मारण्याची धमकी दिली आहे, यावर काय प्रतिक्रिया? Y+ सिक्युरिटी घेऊन जो खासदार अशा प्रकारे दादागिरी करतोय आणि पत्रकारांना शिवीगाळ करतोय, बंदुकीने गोळी मारून ठार मारण्याची ती धमकी देतोय, अशा खासदाराची जी सिक्युरिटी आहे ती काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. Y+ सिक्युरिटी आहे त्यांनी स्वतः कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. काय प्रक्रिया राबवली पाहिजे? तेच बोलतो ना, Y+ सिक्युरिटी घेऊन जे एक कायद्याची एक सिक्युरिटी आहे, अशी ही सिक्युरिटी कोणाला दिली जाते? ज्यांना ते जे हे असतात, जी माणसं असतात त्यांच्यावर काहीतरी होऊ शकतो अशा माणसांना Y+ सिक्युरिटी दिली जाते. कायद्याच्या हिशोबाने त्यांची YZ सिक्युरिटी जी आहे ती काढून घेतली पाहिजे, कारण ज्या प्रकारे त्यांनी शिवीगाळ केलेली आहे ही सिक्युरिटी घेण्याच्या लायकीचे नाही. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीला 23 आमदार गैरहजर होते. आताच 6 खासदार शिवसेना ठाकरे गटाचे सोडून गेलेले आहेत. त्यानंतर आमदारांचं बैठकीला गैरहजर राहणं महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे का? नाही, 23 आमदार गैरहजर नव्हते. वेगवेगळे कार्यक्रम त्यांचे होते. त्या कार्यक्रमाला अटेंड करण्यासाठी ते अगोदर बोलून गेले होते आणि 100% सगळ्यांची हजेरी होती. त्यामध्ये 23 आमदार नव्हते अशी कोणतीही गोष्ट नाही. पण हे आमदार नसल्याने कुठेतरी ठाकरे गटामध्ये अस्वस्थता होती का? नाही, सकाळपासून आमच्या बरोबर होते. दुपारच्या नंतर गेलेले आहेत. जसे राहुल पाटील वगैरे, त्यांना तिथे उद्धवजींची मीटिंग आहे, ती जाहीर सभा आहे. ती जाहीर सभा घेण्यासाठी तिकडचे 2-3 जे आमदार होते ते दुपारी तिथून निघून गेले. संध्याकाळी ते एक औपचारिक नीती बैठक होती. त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार बहुतेक आमदार तिथे उपस्थित होते.